जैसा भ्रमर भेदी कोडे, भल तैसे काष्ठ कोरडे. परी कळिके माझी सापडे, कोवळीये. तेथ उत्तीर्ण होईल प्राणी, परी ते कमळ दळ चिरू नये. तैसे कठीण कोवळेपणे, स्नेह देखा. ओवी आहे पहिल्या अध्यायातील 201 आणि 202. या 2 ओव्या म्हणजे कुरुक्षेत्रावर अर्जुनाला जो मोह झाला होता, त्याच्या मनात त्यामुळे जो स्नेह उत्पन्न झाला होता, त्याचीच तुलना येथे कमळात अडकलेल्या भुंग्याची म्हणजे भ्रमराची उपमा देऊन ज्ञानदेव सांगत आहेत. सूर्योदय झाल्यावर कमळ उमलते. त्यातील मध सेवन करण्यासाठी एक भ्रमर तेथे आला. त्याने आतील केसराला धक्का लागणार नाही अशा रीतीने केसरावर पाय ठेवला आणि दिवसभर तो मधु सेवनात अगदी दंग होऊन राहिला. हळूहळू सूर्यास्ताची वेळ झाली तरी भ्रमराला त्याची जाणीवच नव्हती. आणि काय, सूर्यास्त झाला मात्र कमळाची एक एक पाकळी मिटू लागली. आता तो भ्रमर त्या कमळात बंदिस्त झाला. त्याला त्यातून बाहेर पडता येईना. खरे तर तो त्या कमळाची एखादी पाकळी तोडून सहजच बाहेर येऊ शकला असता, पण त्या कमळाचा नाजूकपणा त्याला तसे करू देईना. म्हणजे त्या कमळाला इजा करण्याची त्याला इच्छा होईना. तो त्या कमळाच्या प्रेमात अगदी अडकून पडला. परिणामी सकाळ होईपर्यंत त्या कमळात गुदमरून तो भ्रमर मरून गेला. विचार केला तर त्या भ्रमरामध्ये वाळलेले लाकूड पोखरून त्या लाकडाचा भुगा करण्याचे सामर्थ्य असते, पण तो मोहात फसतो. भ्रमराने लाकडाचा मंच एका रात्रीत पोखरून काढल्याची कथा रामायणात आली आहे. ती अशी की राम रावण युद्धाचे वेळी एका रात्री पाताळात राहणारा अहिरावण सूक्ष्म रूपाने युद्धभूमीवर आला. तेथे राम लक्ष्मण विश्रांती घेत होते. त्यांनी त्यांना बेशुद्ध करून पाताळात नेले आणि तेथे देवीला त्यांचा बळी देण्याचे ठरविले. सकाळ होताच राम लक्ष्मण दिसत नाहीत हे पाहून वानर सैन्य तर खूप घाबरले. पण मारुतीराय म्हणाले, घाबरू नका, मी शोधून आणतो. मारुतीला तिथे जमिनीवर एक छोटे छिद्र दिसले. काय झाले असेल असा त्यांनी विचार केला आणि त्यांनी अगदी सूक्ष्म रूप घेतले आणि ते त्या छिद्रातून पाताळात गेले. तेथे देवीचा मोठा उत्सव सुरू होता. लोक एकमेकात बळी म्हणून आणलेल्या या दोघांबद्दल चर्चा करीत होते. मारुतीने त्याच सूक्ष्म रूपात देवीच्या देवळात प्रवेश केला. राम लक्ष्मणांना मुक्त केले आणि हे कृत्य कोणी केले याचा शोध घेतला. तेव्हा पाताळाचा राजा अहिरावण याने हे सर्व केल्याचे त्याला कळले. त्याने अहिरावणाशी युद्ध करायला सुरुवात केली. पण काय व्हायचे, एकदा त्याला मारले की तो पुन्हा जिवंत होईल. असे अनेक वेळा झाले. तेव्हा अहिरावणाच्या पत्नीने मारुतीरायांना सांगितले की येथून एक जवळच अमृत कुंभ आहे. त्याचे रक्षण करण्यासाठी शक्तिशाली भ्रमर आहे. अहिरावण मृत्यू पावला की तो त्या कुंडातील अमृत आणून अहिरावणावर ते शिंपडतो आणि मग रावण जिवंत होतो. आता मारुतीने त्या भुंग्याला पकडले आणि ठार मारण्याची धमकी दिली. जीवाच्या भीतीने किंवा भयाने तो मारुतीला शरण गेला आणि म्हणाला, आमच्यावर दया करा, आम्हाला जीवदान द्या. मारुतीने तेथील अमृत कुंभ फोडून टाकला आणि अहिरावणाला ठार केले. मात्र आता ती चंद्रसेना म्हणजे अहिरावणाची पत्नी म्हणाली की मी तुझ्यावर उपकार केला आहे. माझ्या पतीच्या मृत्यूचे गुपित तुला सांगितले आहे. कारण तू श्रीरामांना माझ्याकडे घेऊन येणार आहेस. श्रीरामांना पाहताच क्षणी मी त्यांच्या प्रेमात पडले आहे आणि आता तू माझी भेट घडून आणण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहेस आणि ह्याचसाठी मी तुला हे गुपित सांगितले होते. आता श्रीरामांना तू घेऊन ये. मारुती म्हणाला, ठीक आहे, पण श्रीरामांचा अपमान होईल असे काही घडले तर मात्र ते तेथून लगेच निघून जातील. श्रीरामांसाठी चंद्रसेनाने सुंदर मंचक सजवून ठेवला होता.
त्यांच्या स्वागताची खूप मोठी तयारी केली होती. आता श्रीराम तर एक पत्नी व्रत धारण केलेले मर्यादा पुरुषोत्तम चंद्रसेनेचा स्वीकार तर करू शकणार नव्हते. मारुतीरायांना हे सर्व माहीत होते, पण त्यांना आता काही पर्याय नव्हता. मग मारुतीरायांनी त्या भ्रमरांना सांगितले की तो सजवलेला सर्व मंचक तुम्ही आतून पोखरून ठेवा, जेणेकरून श्रीराम त्यावर बसताच तो मोडून जाईल. याप्रमाणे योजना करून मारुतीराय श्रीरामांना घेऊन चंद्रसेनेकडे गेले. श्रीराम मंचकावर बसताच मंचक मुडला. श्रीराम तेथून निघून गेले. चंद्रसेनेला खूप वाईट वाटले, पण आता काही उपयोग नव्हता. असा हा भ्रमर भलतैसे काष्ठाचा भुगा करणारा असतो. आणि हेच रूपक इथे ज्ञानदेवांनी आपल्याला सांगितलेले आहे.